रामकृष्ण हरी. कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा. आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प, ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ. इथे पाठीमागे आहे दर्शन बारी. नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील 50 फूट डीपी रोड. संपूर्ण प्रोजेक्टमध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स, प्लॉट डिमार्केशन, प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन. संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड. ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस. चला तर मग आत्ताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट, तेही अगदी माफक दरात. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा. नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. पोटच्या लेकराकडून सातत्यानं होणाऱ्या त्रासाला कंटाळून एका जन्मदात्या मातेनेच त्याची हत्या केली. मुलावर लाकडानं आणि धारदार शस्त्रानं वार करून या आईनं मुलाची हत्या केली आहे. शनिवारी 5 एप्रिल रात्री धावरी बुद्रुक गावात ही घटना घडली. बालाजी राऊत वय वर्ष 35 असं मृताचं नाव आहे. या प्रकरणी आरोपी आईला पोलिसांनी अटक केली आहे. नागाबाई नागा राऊत असं महिला आरोपीचं नाव असल्याची माहिती आहे. आरोपी आई नागाबाई राऊत वय वर्ष 60 या नांदेडच्या धावरी बुद्रुक गावातील रहिवासी आहेत. त्यांना बालाजी आणि नागय्या अशी 2 मुलं आहेत. 35 वर्षीय बालाजी याला दारूचं व्यसन होतं. तो नेहमी दारू पिऊन आपल्या आईसोबत वाद घालायचा. याशिवाय तो आईला सतत मारहाण देखील करायचा अशी माहिती आहे. त्याच्या याच त्रासाला कंटाळून त्याची पत्नी देखील आपल्या मुलासह माहेरी निघून गेली होती. शनिवारी रात्री नागाबाई या शेताच्या आखाड्यावर होत्या. यावेळी त्यांचा मुलगा बालाजी हा मद्यप्राशन करून तिथे आला. नेहमीप्रमाणे तो आपल्या आईशी वाद घालू लागला होता. वाद घालत असताना आईला मारहाणही करत होता. बालाजी मारहाण करत असताना आता मात्र आईचा संयम सुटला आणि तिने तीक्ष्ण शस्त्रानं त्याच्या डोक्यात आणि कानावर वार केले. रक्तस्राव अधिक झाल्यानं त्याचा मृत्यू झाला. दरम्यान भाऊ नागप्पा नागा राऊत यांच्या फिर्यादीवरून भोकर पोलिसांनी नागाबाई विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केलाय. आरोपी महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले. मद्यप्राशन करून नेहमी मारहाण करत असल्याच्या कारणावरून मुलाचा खून केल्याची कबुली महिलेनं दिली आहे.